श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला श्रीयंत्राची सेवा याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि मंत्र कुठले आहेत ते सांगत आहे. तर श्रीयंत्राची सेवा म्हणजेच विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो एक माळ, लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ आणि कुबेर मंत्र एक माळ, असे हे मंत्र एक एक माळ घेतल्यानंतर श्रीसूक्त वाचायचे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, ही सगळी मिळून श्रीयंत्राची सेवा होते. श्रीयंत्राला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू लावायचे, अक्षता व्हायचे, फूल व्हायचे, धूप दाखवायचे आणि दीप ओवाळून घ्यायचा आहे. मग यानंतर हे सेवेला चालू करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचे जे काही कमाईचे पैसे असतात, पगार झालेला असतो तो पगारचे जे पैसे आहेत त्या पैशांचीही पूजा करून घ्यायची आहे. त्यावरही श्रीयंत्राची सेवा घ्यायची आहे. तर त्या पैशालाही पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. त्यांना हळदी कुंकू दाखवायचे आणि अक्षता व्हायचे, फूल व्हायचे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. लक्ष्मीचं स्वरूप असतं, जो पगार झालेला असतो, आलेले पैसे असतात ते. मग त्यांचीही पूजा करून घ्यायची आणि ते उजव्या हातात आपली माळ राहणार. एक माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्र घ्यायचं आहे. तर त्यावेळेस ते पैसे आपल्या हातात ठेवायचे, डाव्या हातात ठेवायचे आहेत पूर्ण सेवा होईपर्यंत. आणि विष्णूंचा मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा जो विष्णू गायत्री मंत्र हा एक माळ घ्यायचा. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि लक्ष्मी गायत्री मंत्र झाल्यानंतर एक माळ झाल्यानंतर कुबेर मंत्र एक माळ घ्यायचा आहे. विनियोग आधी वाचायचे. अस्य श्री कुबेर महामंत्रस्य विश्वा ऋषी ऋती छंदा शिवमित्रसी धनेश्वर देवता मम श्री धनेश्वर प्रसाद सिद्धार्थ जपे विनियोग. हा मंत्र म्हटल्यानंतर विनियोग झाल्यानंतर मंत्र ओम वैष्णवाय स्वाहा ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः, हा कुबेर मंत्र एक माळ घ्यायचा. आणि हे तिन्ही मंत्र झाल्यानंतर कमलात्मक मंत्र जर घ्यायचा असेल तर घेऊ शकता 16 वेळा, पण हे सर्व मंत्र प्रभावी झालेच आहे एक एक माळ. तर यानंतर श्रीसूक्त घ्यायचे. श्रीसूक्त हरिओम हिरण्यवर्णा जे आहे ते, आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा. अशी ही सगळी मिळून श्रीयंत्राची सेवा होती आणि अति उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. म्हणजे यामुळे लक्ष्मीचं आगमन घरात होते आणि लक्ष्मी टिकून राहते. आपण ज्यावेळेस जे पगार झालेला असतो त्या लक्ष्मीची आपण पूजा करतो, तर त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं. आणि विशेष म्हणजे विष्णू गायत्री मंत्र जेव्हा घेतो त्यावेळेसच लक्ष्मी माता खूप प्रसन्न होत असते, कारण की ती विष्णूंची अर्धांगिनी आहे. तर आपल्या पतीची सेवा जिथं होत असते त्यावेळेस ती न बोलवता स्वतःहूनच येत असते लक्ष्मी. यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा खूप छान असा तोडगा आहे. म्हणजे ही सेवा खूप छान प्रभावी आहे, श्रीयंत्राची सेवा.